नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक प्रयत्न आहे. आज मार्केटकडे लक्ष होतं का, की रोज मार्केट पडतंच आहे, काय लक्ष द्यायचं म्हणून गाफील राहिला होतात. आज एक वेळ अशी होती की 900 पॉईंट सेन्सेक्सवर होता आणि निफ्टी 200 पॉईंट निफ्टीवर होता. त्यामुळे थोडासा का होईना रिलीफ मिळाला असेल. म्हणजे बऱ्याच दिवस, जवळजवळ 10 दिवस मार्केट पडत आहे. तर असं मार्केट पडल्यानंतर जो ताण असतो तो कमी होतो. म्हणूनच कदाचित या रॅलीला रिलीफ रॅली असं म्हणत असावेत. पण एकंदरीत मार्केट रिझनेबल भावाला आले. मार्केट म्हणजेच निफ्टी, म्हणजेच इंडेक्सेस. प्रत्येक शेअर रिझनेबल भावाला आलेत असं मी म्हणत नाही आहे. म्हणजे निफ्टी पूर्वी 22च्या PE रेशोवर होता, आता तो 18च्या PE रेशोवर आलाय. मिड कॅप 35च्या PE रेशोवर चालले होते, आता ते 27च्या PEवर आलेत. म्हणजे इंडेक्स बघता तो रिझनेबल भावाला आलाय, म्हणून शॉर्ट कव्हरिंग झाली असं एकंदरीत दिसलं. कारण याच्या पुढे जर 21,900ची लेव्हल तुटली, त्याच्यामध्ये व्हॉल्यूम जास्त असायला पाहिजे, त्याच वेळेला लोक पुन्हा शॉर्ट करतील, नाहीतर शॉर्ट करण्याची संधी शोधतील. जसं मार्केट वर जाणं थांबेल त्या लेव्हलला पुन्हा शॉर्ट करतील. पण आत्ता कमी झालेल्या लेव्हलला नवीन शॉर्ट्स करणार नाही. पहिले शॉर्ट्स कव्हर करतील आणि मार्केट जसं जसं 22,400 22,450 वरती ज्या लेव्हलला जाऊन रेझिस्टन्स देईल त्या लेव्हलला पुन्हा लोक शॉर्ट करतील. म्हणून आज शॉर्ट कव्हरिंग रॅली असंही आपण याला म्हणतो. 1,000 पॉईंट ते 1,000 ते 2,500 या रेंजमध्ये लार्सन अँड टुब्रोला रेसिडेन्शियल टॉवर बनवण्यासाठी ऑर्डर मिळाली. फेब्रुवारीचा सर्व्हिसेस PMI 56.5 वरनं 59 झाला आणि कंपोजिट PMI 57.7 वरनं 58.8 एवढा झाला. KEC इंटरनॅशनलला 177 कोटीचा टॅक्स रिफंड मिळाला, म्हणून शेअरमध्ये तेजी होती. आज टेक्स्टाईल शेअर तेजीत दिसले, कारण टेक्स्टाईल मिनिस्ट्रीची टेक्स्टाईल इंडस्ट्री बरोबर बोलणी व्हायची आहेत. त्यामुळे वेल्स्पन कॉर्प, वर्धमान टेक्स्टाईल, KPR मिल्स, नंतर सियाराम सिल्क या सगळ्या शेअरमध्ये, वर्धमान अशा शेअरमध्ये आज, किंवा गरवारे फायबर अशा शेअरमध्ये आज तेजी होती. BELने ₹1.5 डिव्हिडंड दिला आणि 11 मार्च ही रेकॉर्ड डेट निश्चित केली. मुथूट मायक्रो फायनान्सला आधार बेस EKYC करायला परवानगी मिळाली, म्हणून शेअर तेजीत होता. पतंजली फूड्समध्ये LICने त्यांचा स्टेक वाढवला. हा स्टेक 5% 7% केला, म्हणून पतंजलीमध्ये तेजी होती.
डॉलर इंडेक्स कमी झाला. चीनने सांगितलं की आम्ही स्टीलचं उत्पादन कमी करणार आहोत आणि त्याचप्रमाणे इकॉनॉमीला आम्ही स्टिम्युलस देण्याचाही विचार करीत आहोत. म्हणून आज एकंदरच मेटलचे शेअर तेजीत होते. कॉपर, स्टील, ॲल्युमिनियम, झिंक सगळ्याच शेअरमध्ये आज तेजी दिसली. कोफोर्जनी तिच्या सबसिडियरी मार्फत रिथमॉस आणि TM लॅब्स या कंपन्या ॲक्वायर केल्या आणि कोफोर्जमध्ये स्प्लिट पण जाहीर झालं. एका शेअरचं रूपांतर 5 शेअरमध्ये होणार आहे. नॉर्थ अमेरिकेमध्ये क्लास 8 ट्रकची विक्री 34% कमी झाली. याचा परिणाम भारत फोर्जवर होतो आणि GNA ॲक्सेल्सवर सुद्धा होतो. आज पुष्कळ शेअरमध्ये चांगली तेजी दिसली. त्यातल्या त्यात अडाणी ग्रुपच्या शेअरमध्ये चांगली तेजी आज आढळून आली. अडाणीच्या बातम्यासुद्धा होत्या. अडाणीला सकाळीच आपण सांगितलं की रिफायनान्स करण्यासाठी पैसे द्यायला तयार आहेत. त्यामुळे ते कर्ज चुकतं करून अडाणीला दुसरीकडून आणखी पैशाची सोय करता येईल. म्हणून अडाणी ग्रुपचे शेअर आज तेजीत होते. निदान तुमची घबराट थोड्याफार प्रमाणात तरी कमी झाली असेल असं आपण समजूया आणि उद्या काय होणार याला आपण उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये सामोरं जाण्याचा प्रयत्न करूया. आज इथेच थांबूया. नमस्ते.